काल दिनांक 19 डिसेंबर 2025 आमचा ओंकार डोंगर पिंपळाला म्हणजे आंबेजोगाईवरनं दगडवाडीच्या शेजारी डॉक्टर धर्मपात्रे यांचं शेत इथं आहे. त्या शेताला मुनी म्हणून हा इथं काम करतो आणि त्यांनी काल संध्याकाळी ज्या वेळेला हा दूध घालण्यासाठी आंबेजोगाईला गेला होता आणि परत येत असताना 7-7:30च्या दरम्यान त्यांनी इथं डॉक्टर धर्मपात्रेंच्या शेताच्या बाजूलाच इथे एक तळ आहे आणि तळ्यावर पाणी पिण्यासाठी म्हणून बिबट्या आपल्या भागामध्ये आलेला वावर काल आम्ही बघितला. काल ज्या वेळेला या ओंकारने तो बिबट्या बघितला त्या क्षणाला त्यांनी त्याची गाडी थांबवली आणि शेजारी उभा असलेल्या एका कारमध्ये जाऊन त्यांनी बसून त्या बिबट्याचा फोटो काढला. असं जंगली श्वापदांचं असं जंगली प्राण्यांचं वावर आमच्या भागाला याच्या पूर्वी नव्हता. माझी प्रशासनाला एक विनंती असेल की आमच्या भागामध्ये याच्या पूर्वी असा कधी वावर नसल्यामुळे आम्हाला कधी या गोष्टीचं गांभीर्य जाणवलं नव्हतं. आजपर्यंत आपण ऐकत होतो, मीडियाच्या माध्यमातून बघत होतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं की आताच आपण चर्चा केल्याप्रमाणे अहिल्यानगर असेल किंवा पुणे जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, या भागामध्ये जसा बिबट्यांचा वावर होता आणि हा बिबट्या आता वरचीवर म्हणजे दैनंदिनी आपण ऐकत आहोत की आपण ते नरभक्षक होत चाललेले आहेत. आणि याचा त्रास याच्या पूर्वीच एक 8 दिवसापूर्वीच आमच्या डोंगर पिंपळ्यामध्ये या बिबट्याने सदरील बिबट्याने 7 शेळ्या मारलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला आम्हाला शंका होती की आपल्या भागामध्ये कुठेतरी बिबट्याचा वावर असेल आणि प्रत्यक्षात त्याची प्रचिती आज आम्हाला आली. काल संध्याकाळी ओंकार हा मिरगे यांनी स्वतः त्या बिबट्याचा थांबून फोटो काढला. त्याच्यावरून आम्हाला सगळ्यांना लक्षात आलं की आपल्या भागामध्ये आता बिबट्याचा वावर चालू झालेला आहे. प्रशासनाला माझी एक विनंती असेल, माझी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर या बिबट्याला पकडण्यासाठी म्हणा किंवा याला आपल्याला पायबंद करण्यासाठी म्हणा त्याचे सापळे रचावेत आणि आपल्या भागातून हा बिबट्या इथून आपण घेऊन जावा. आपण ऐकत आहेत की बिबट्याची संख्या आपल्या भागाला वाढलेली आहे. आजपर्यंत आपण म्हणजे फक्त म्हणजे ऐकून होतो की आपल्या भागामध्ये बिबट्या आलेला आहे, परंतु काल प्रत्यक्षामध्ये आपल्या भागामध्ये बिबट्या दिसलेला आहे. त्याच्यामुळे मी परत एकदा प्रशासनाला विनंती करतो, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्या लवकरात लवकर आपल्या भागामध्ये सापळे बसवावेत आणि सदरील बिबट्याला लवकरात लवकर पायबंद करावं. तू कशा पद्धतीने तो बिबट्या बघितलास आणि तू त्याचा फोटो देखील काढलेला आहेस, काय वाटलं तुला तो बिबट्या बघून आणि काय शासनाकडे आवाहन करणार असतील किंवा मागणी करणार? काल संध्याकाळी काय बघितलं बिबट्या बघितलास ना, तर काय म्हणजे तुला त्यावेळेला काय प्रसंग कसा जाणवला तुला, काय बिबट्या कसा दिसला तुला? म्हणजे आता समजा ते 2 गाड्या उभ्या होत्या, एक हायवा आणि एक 4 व्हीलर. मी मागून आलो म्हणजे मला वाटलं कोणी म्हणजे धडकलं काय म्हणून असं साईडनं गाडी काढली पुढे गेलो मी बघायला काय म्हणून. तर लगेच मग साईडला मला ती माणसं मागून आलं समजा तिथं बिबट्या म्हणून असं. मग ते बिबट्या मी गाडी सोडली त्यांच्या गाडीत बसलो. आधी मला दिसलं मला वाटलं काय असंच मारत काय. मग पुन्हा ते जेव्हा बाहेर निघाला तेव्हा मग खरं वाटलं म्हणजे ते बाहेर आला तेव्हा. पुन्हा ते बाहेर आला पलीकडे गेला रोडच्या कडेला कापसा. त्याचा फोटो घेतला ना तो? हा, एक फोटो घेतला होता. बरोबर. काय मागणी असणार आहे तुझी शासनाला? ते म्हणजे लवकरात लवकर पिंजरे लावून पकडून घ्यावं त्याला. म्हणजे सदरील बिबट्या हा लवकरात लवकर प्रशासनानं त्याला तात्काळ पायबंद करण्यासाठी त्याचा सापळे रचावेत. वन विभागाचे जे सापळे रचतात, आम्ही त्या सापळे रचण्यासाठी म्हणून वन विभागाला आम्ही आत्ताच मुंडे साहेबांना फोन केला होता. तसंच इतरही अधिकाऱ्यांना म्हणजे आम्ही आता कल्पना देणार आहोत. त्या कल्पनेवरनं त्यांनी तात्काळ इथं सापळा रचून सदरील बिबट्या पायबंद करावा एवढीच आमची आता या प्रसंगी आपल्याला विनंती असेल.